पुढे लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी कंबर कसली। महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केलेला आहे। प्रत्येक पक्षाला 90 जागा आणि उरलेल्या जागा इतर सहयोगी पक्षांना दिल्या जाणार होत्या, पण आता त्यात बदल करण्यात आलाय। महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावर खलबत सुरू आहे। निवडणुकीला 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरलाय, त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप उरकून लोकसभेप्रमाणे प्रचारात आघाडी घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। या पार्श्वभूमीवर तिन्ही घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 100, शिवसेना उबाठा 100 तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 84 जागा लढण्याची शक्यता आहे। ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल, कोणतेही सूत्र नाही। तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल। गेल्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा त्या पक्षांकरता सोडण्यात येणार आहेत। त्यानुसार जवळपास 60% जागा निकाली निघाल्या, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे अनेक मतदारसंघात परिस्थिती बदलली आहे। या दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवारांची वानवा आहे। जागा वाटपात त्याचाही विचार करण्यात आलाय। शिवसेनेनं गेल्या निवडणुकीत 124 जागा लढवल्या होत्या, पैकी 56 जागांवर पक्षाला विजय मिळवता आला। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना 124 जागांकरता आग्रही होती, तर इकडे लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या काँग्रेसनं 125 जागांवर दावा केला होता। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता। अखेर दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 100 जागांवर तडजोड केली, तर शरद पवारांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कमी जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे। विजयाची खात्री असलेल्या जागांवर त्यांचा भर आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालंय, त्यामुळे महाविकास आघाडीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। जागा वाटपात जास्त खळखळ न करता स्थानिक राजकीय गणित, जातीय समीकरण, जिंकून येणारा उमेदवार या फॅक्टरवर सत्ता सोपान गाठण्याची मविया नेत्यांची रणनीती आहे। पण त्यामध्ये त्यांना यश मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे। प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।